छत्रपती शिवाजी महाराजांनी फक्त किल्ले जिंकले नाहीत तर त्यांनी भाषेवरही स्वराज्य प्रस्थापित केले। मुघल काळात दरबार, कचेऱ्या, फरमाने आणि राजमुद्रा सगळं काही फारसी आणि उर्दूत होतं। हळूहळू हीच भाषा सामान्य बोलाचालीत आणि मराठी शब्दांवरही प्रभाव टाकू लागली होती। अशा काळात छत्रपती शिवाजी महाराजांनी केवळ राजकीय सत्ता परत मिळवली नाही तर भाषिक पातळीवरही स्वराज्य निर्माण केले। शिवाजी महाराजांना स्पष्टपणे उमजले होते की जर राज्यकारभार स्वतःच्या भाषेत चालवला गेला नाही तर ते स्वराज्य अपूर्ण असेल। म्हणूनच त्यांनी सरकारी कामात फारसी आणि उर्दूऐवजी मराठी आणि संस्कृतवर आधारित शब्द वापरण्याचा आदेश दिला। यासाठी त्यांचे मंत्री रघुनाथ पंत हनुमंते आणि धुंडीराज व्यास या विद्वानाने तयार केलेला राज्य व्यवहार कोश नावाचा एक विशेष शब्दकोश वापरात आणला गेला, ज्यात शुद्ध संस्कृत प्रचूर मराठी शब्द वापरण्यात आले। हा बदल फक्त विचारापुरता नव्हता तर तो आकडेवारीतही स्पष्ट दिसून आला। 1628 मध्ये अधिकृत भाषेतील एकूण 236 शब्दांपैकी फक्त 14.4% मराठी संस्कृत होते, ज्यामध्ये फारसीचे वर्चस्व होते। 1677 मध्ये शिवाजी महाराजांच्या कारकिर्दीत भाषा धोरण बदलले, राज्य व्यवहार कोश लागू करण्यात आला आणि मराठी संस्कृत शब्दांची संख्या 62.2% वाढली। छत्रपती शिवाजी महाराजांनंतर 1728 मध्ये हे प्रमाण 93.7% वाढले। याचा अर्थ असा की फारसी, यवनी शब्द जवळपास नाहीसे झाले होते आणि मराठी, संस्कृत आधारित शब्द राज्यकारभाराची मुख्य भाषा बनले। उदाहरणार्थ, काजीऐवजी न्यायाधीश, पीरऐवजी गुरु, तख्तऐवजी सिंहासन, आबऐवजी जल, चिरागऐवजी दीप, तबीबऐवजी वैद्य, खजानाऐवजी कोषागार, आतशऐवजी अग्नी, सरनोबतऐवजी सेनानी हे शब्द अवघड तर नव्हते, पण जनतेला सहज समजतील आणि आपलेसे वाटतील असे होते। राजमुद्राही बदलण्यात आली। जिथे आधी फारसीतील मजकूर असे तिथे महाराजांनी संस्कृत श्लोक असलेली राजमुद्रा स्वीकारली। 28 जानेवारी 1646 रोजीच्या एका पत्रावरील संस्कृत राजमुद्रा या बदलाचा ठोस पुरावा आहे। यासोबतच राज्याभिषेक युग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या एका नवीन युगाची सुरुवात झाली। शिवाजी महाराजांचा हा प्रयत्न हे दाखवून देतो की स्वराज्य म्हणजे केवळ सत्ता परिवर्तन नाही, खरे स्वराज्य तेव्हाच साध्य होते जेव्हा शासन, भाषा आणि विचारसरणी हे सर्व आपले असते। आजही त्यांचे भाषा धोरण आपल्याला हे शिकवते की आत्मसन्मानाची सुरुवात आपल्या मातृभाषेपासूनच होते।